औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड रायगड मध्ये आपले स्वागत आहे. आपले सदर पेपर हे ऑनलाईन होणार आहे. तर या दृष्टिकोनातून प्रथम वर्षाचे ऑनलाईन पेपरसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांची आपण येथे तयारी करूयात. तसेच सदर पेपरचे MCQ मेकॅनिकल ग्रुपसाठी उपयुक्त ठरतील. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी याचे आकलन करावयाचे आहे. Measurement and measuring tools. Steel rule is a option A marking instrument, option B precision instrument, option C checking instrument, option D direct reading measuring instrument. याचा मराठी अनुवाद स्टील रूल हे काय आहे? अ मार्किंग साधन, ब अचूक साधन, क चेकिंग साधन, ड प्रत्यक्ष वाचन मापन साधन तपासणी. याचे उत्तर डी डायरेक्ट रीडिंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट प्रत्यक्ष वाचन मापन साधन तपासणी. प्रश्न क्रमांक 2. व्हॉट इज द डिटरमाइंड बाय मेजरिंग अ कंपोनंट? ऑप्शन ए नॉर्मल साइज, ऑप्शन बी ॲक्च्युअल साइज, ऑप्शन सी स्पेसिफाईड साइज, ऑप्शन डी स्केल साइज. घटक मोजताना काय ठरवले जाते? अ नाममात्र आकार, ब प्रत्यक्ष आकार, क विशिष्ट आकार, ड स्केल आकार. याचे उत्तर बी ॲक्च्युअल साइज प्रत्यक्ष आकार. प्रश्न क्रमांक 3. स्टील रूल इज अ मेड ऑफ ए ब्रास, बी झिंक, सी स्टेनलेस स्टील, डी कास्ट आयर्न. स्टील रूल हे कोणत्या धातूपासून बनवली जाते? अ पितळ, ब झिंक, क स्टेनलेस स्टील, ड कास्ट लोखंड. याचे उत्तर स्टेनलेस स्टील. प्रश्न क्रमांक 4. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड फॉर चेकिंग फ्लॅटनेस अँड स्क्वेअरनेस ऑफ अ सरफेस? ए ट्राय स्क्वेअर, बी वर्नियर हाईट गेज, सी स्लिप गेज, डी बेवल गेज. पृष्ठभागाचा सपाटपणा आणि चौकोनीपणा तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? अ ट्राय स्क्वेअर, ब वर्नियर हाईट गेज, क स्लिप गेज, ड बेवल गेज. ट्राय करा. याचे उत्तर ट्राय स्क्वेअर. प्रश्न क्रमांक 5. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनडायरेक्ट मेजरिंग टूल? ए इनसाइड कॅलिपर, बी वर्नियर कॅलिपर, सी युनिव्हर्सल बेवल प्रोटेक्टर, डी इनसाइड मायक्रोमीटर. यापैकी कोणते अप्रत्यक्ष मापन साधन आहे? अ इनसाइड कॅलिपर, ब वर्नियर कॅलिपर, क युनिव्हर्सल बेवल प्रोटेक्टर, ड इनसाइड मायक्रोमीटर. याचे उत्तर इनसाइड कॅलिपर. प्रश्न क्रमांक 6. द बेस युनिट ऑफ लेंथ ॲज पर SI युनिट्स इज ए इंच, बी फूट, सी सेंटीमीटर, डी मीटर. SI युनिट्सनुसार लांबीचे बेस युनिट आहे अ इंच, ब फूट, क सेंटीमीटर, ड मीटर. याचे उत्तर आहे मीटर. प्रश्न क्रमांक 7. Which is not the use of a tri-square? A. Measuring right angle, B. Checking squareness, C. Marking straight lines at 19 degree against an edge, D. Setting workpiece at 19 degree. कोणता वापर ट्रायस्क्वेअरचा नाही? अ काटकोन मोजणे, ब चौकोनीपणा मोजणे, क एका काठाविरुद्ध 90 अंशावर सरळ रेषा चिन्हांकित करणे, ड 90 अंशांवर वर्कपीस सेट करणे. ए मेजरिंग राईट अँगल हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. विच ऑफ द फॉलोइंग इज परत लावूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायरेक्ट मेजरिंग टूल? ए ट्राय स्क्वेअर, बी स्टील रूल, सी स्ट्रेट एज, डी रिंग गेज. यापैकी कोणते थेट मोजण्याचे साधन आहे? अ ट्राय स्क्वेअर, ब स्टील रूल, क सरळ किनार, ड रिंग गेज. याचे उत्तर आहे स्टील रूल.
प्रश्न क्रमांक 9. द मिनिमम मेजरमेंट दॅट कॅन बी रीड विथ द हेल्प ऑफ अ स्टील रूल इज ए 0.01 mm, बी 0.02 mm, सी 0.05 mm, डी 0.50 mm. स्टील रूलच्या मदतीने वाचता येणारे किमान मापन आहे अ 0.01 मिमी, ब 0.02 मिमी, क 0.05 मिमी, ड 0.50 मिमी. याचे उत्तर आहे 0.50 मिमी, 0.50 mm. प्रश्न क्रमांक 10. ट्राय स्क्वेअर इज यूज टू चेक अप अन एज ऑफ ए 30 डिग्री, बी 45 डिग्री, सी 60 डिग्री, डी 90 डिग्री. कोण तपासण्यासाठी ट्राय स्क्वेअर वापर केला जातो? अ 30 डिग्री, ब 45 डिग्री, क 60 डिग्री, ड 90 डिग्री, डी 90 डिग्री. प्रश्न क्रमांक 11. इन अ मेट्रिक मायक्रोमीटर अ कंप्लीट रिव्हॉल्यूशन ऑफ थिम्बल ॲडव्हान्सेस ए 0.01 mm, बी 0.25 mm, सी 0.50 mm, डी 1.00 mm. मेट्रिक मायक्रोमीटरचा थिंबल एका फेऱ्यात किती अंतर चालतो? अ 0.01 मिमी, ब 0.25 मिमी, क 0.50 मिमी, ड 1.00 मिमी. याचे उत्तर 0.50 mm, 0.50 मिमी. प्रश्न क्रमांक 12. द लिस्ट काउंट ऑफ वर्नियर बेवल प्रोटेक्टर इज. वर्नियर बेवल प्रोटेक्टरचे सर्वात कमीत कमी मोजमाप आहे 1 मिनिट, बी 5 मिनिट, सी 10 मिनिट, डी 25 मिनिट. याचे उत्तर आहे बी 5 मिनिट. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 13. द लिस्ट काउंट ऑफ मेट्रिक मायक्रोमीटर इज. मेट्रिक मायक्रोमीटरची सर्वात कमीत कमी मोजमाप आहे ए 0.01 mm, बी 0.05 mm, सी 0.10 mm, डी 0.50 mm. याचे उत्तर ए 0.01 mm. प्रश्न क्रमांक 14. An outside micrometer has a negative error. The correct reading can be taken by A. Adding the negative error in the actual reading, B. Debiting the negative error from the actual reading, C. Adding twice the negative error in the actual reading, D. Debiting twice the negative error from the actual reading. आउटसाइड मायक्रोमीटरच्या निगेटिव्ह एररची योग्य रीडिंग कशी घ्याल? अ. प्रत्यक्ष वाचनात नकारात्मक त्रुटी जोडणे, ब. प्रत्यक्ष वाचनातून नकारात्मक त्रुटी कापून देणे, क. प्रत्यक्ष वाचनात दुप्पट नकारात्मक त्रुटी जोडणे, ड. प्रत्यक्ष वाचनातून नकारात्मक त्रुटी दुप्पट कापणे. याचे उत्तर ॲडिंग द निगेटिव्ह एरर इन द ॲक्च्युअल रीडिंग. प्रत्यक्ष वाचनात नकारात्मक त्रुटी जोडणे. प्रश्न क्रमांक 15. व्हॉट इज द झिरो रीडिंग ऑफ अ 50 to 75 mm आउटसाइड मायक्रोमीटर? ए 0.00 mm, बी 0.01 mm, सी 25.00 mm, डी 50.00 mm. आउटसाइड मायक्रोमीटरच्या 50 ते 75 मिमीचे शून्य वाचन काय आहे? अ 0.00 मिमी, ब 0.01 मिमी, क 25.00 मिमी, ड 50.00 मिमी. याचे उत्तर डी 50.00 mm, ड 50.00 मिमी. प्रश्न क्रमांक 16. Which one of the following instruments is used to check the convexity of the outside diameter? A. Vernier caliper, B. outside micrometer, C. dial test indicator, D. dial caliper. बाह्य व्यासाचे एकाग्रता तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? अ.
वर्नियर कॅलिपर, ब आउटसाइड मायक्रोमीटर, क डायल टेस्ट इंडिकेटर, ड डायल कॅलिपर. याचे उत्तर डायल टेस्ट इंडिकेटर. प्रश्न क्रमांक 17. The minimum measurement that can be correctly read with a vernier caliper is called A. Zero reading, B. Least count, C. Main scale reading, D. Actual reading minus zero error. वर्नियर कॅलिपरसह अचूकपणे वाचता येतील अशा किमान तापमान मापनाला काय म्हणतात? अ. शून्य वाचन, ब. कमीत कमी मोजमाप, क. मुख्य स्केल रीडिंग, ड. प्रत्यक्ष वाचन मायनस शून्य त्रुटी. याचे उत्तर बी. लिस्ट काउंट. ब. प्रश्न क्रमांक 18. मेट्रिक आउटसाइड मायक्रोमीटर हॅज अ थ्रेडेड स्पाइंडल विथ अ पिच ऑफ ए. 0.5 mm, बी. 0.25 mm, सी. 1.00 mm, डी. 1.50 mm. मेट्रिक आउटसाइड मायक्रोमीटरचा एक थ्रेड स्पिंडल पिच किती असतो? अ. 0.5 मिमी, ब. 0.25 मिमी, क. 1.00 मिमी, ड. 1.50 मिमी. याचे उत्तर ए. 0.5 mm, अ. 0.5 मिमी. प्रश्न क्रमांक 19. झिरो एरर इन मायक्रोमीटर मीन्स ए. There is a negligible gap between the spindle and the anvil. Micrometer is true. C. Zero mark on the thimble is not visible. D. Zero on thimble and datum line on sleeve do not coincide when measuring faces are in the contact. मायक्रोमीटरमध्ये शून्य त्रुटी म्हणजे अ. स्पिंडल आणि ॲनव्हिल यांच्यात नगण्य अंतर आहे, ब. मायक्रोमीटर खरे आहे, क. थिंबलवरील शून्य खूण दिसत नाही, ड. फेस मोजताना स्लीव्हवरील थिंबल आणि डॅटम लाईनवरील शून्य जुळत नाही. याचे उत्तर झिरो ऑन थिंबल अँड डॅटम लाईन ऑन स्लीव्ह डू नॉट कोइन्साइड व्हेन मेजरिंग फेसेस आर इन कॉन्टॅक्ट. ड. फेस मोजताना स्लीव्हवरील थिंबल आणि डॅटम लाईनवरील शून्य जुळत नाही. प्रश्न क्रमांक 20. लॉक नट इन द मायक्रोमीटर इज प्रोव्हाइडेड टू ए. कंट्रोल द मूवमेंट ऑफ द स्पाइंडल, बी. लॉक द रीडिंग आफ्टर सेटिंग इट ओव्हर द वर्कपीस, सी. measure the workpiece accurately, D. lock the micrometer when it is not in use. मायक्रोमीटरमध्ये लॉक नटचा वापर अ. स्पिंडल हालचाल नियंत्रित करा, ब. वर्कपीसवर सेट केल्यानंतर वाचन बंद करा, क. वर्कपीस अचूकपणे मोजा, ड. वापरात नसताना मायक्रोमीटर लॉक करा. याचे उत्तर बी. लॉक द रीडिंग आफ्टर सेटिंग इट ओव्हर द वर्कपीस, ब. वर्कपीसवर सेट केल्यानंतर वाचन बंद करा. प्रश्न क्रमांक 21. मायक्रोमीटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ ए. स्क्रू, बी. बोल्ट, सी. स्टड, डी. नट अँड बोल्ट. मायक्रोमीटर कोणत्या तत्वावर काम करतो? अ. स्क्रू, बी. बोल्ट, क. स्टड, डी. ड. नट अँड बोल्ट. डी. नट अँड बोल्ट, ड. नट अँड बोल्ट. प्रश्न क्रमांक 22. Which one of the following instruments is used to measure accurately the angle of taper? A. Bevel gauge, B. Bevel protector, C. Vernier bevel protector, D. Taper gauge. टॅपरचा कोन अचूकपणे मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? अ. बेवल गेज, ब. बेवल प्रोटेक्टर, सी. व्हर्नियर बेवल प्रोटेक्टर, डी. टेपर गेज. याचे उत्तर सी. व्हर्नियर बेवल प्रोटेक्टर, क. व्हर्नियर बेवल प्रोटेक्टर. प्रश्न क्रमांक 23. द लिस्ट काउंट ऑफ अ वर्नियर कॅलिपर इज ए. 0.10 mm, बी. 0.01 mm,
सी 0.05 mm, डी 0.02 mm. वर्नियर कॅलिपरची सर्वात कमी मोजमाप आहे अ 0.10 मिमी, ब 0.01 मिमी, क 0.05 मिमी, ड 0.02 मिमी. याचे उत्तर डी 0.02 mm, ड 0.02 मिमी. प्रश्न क्रमांक 24. टू कन्वर्ट द लिनियर मोशन ऑफ द प्लंगर ऑफ अ डायल टेस्ट इंडिकेटर टू द रोटरी मोशन ऑफ द पॉइंटर, which one of the following mechanism is used? A. Quick return mechanism, B. Rack and pinion mechanism, C. Screw thread mechanism, D. Hydraulic mechanism. डायल टेस्ट इंडिकेटरच्या प्लंजरच्या रेखीव गतीचे बिंदूच्या रोटरी मोशनमध्ये रूपांतर करण्यासाठी खालीलपैकी कोणती यंत्रणा वापरली जाते? अ. त्वरित परतीची यंत्रणा, ब. रॅक आणि पिनियॉन यंत्रणा, क. स्क्रू थ्रेड यंत्रणा, ड. हायड्रॉलिक यंत्रणा. याचे उत्तर बी. रॅक अँड पिनियॉन मेकॅनिझम, ब. रॅक अँड पिनियॉन यंत्रणा. प्रश्न क्रमांक 25. रॅचेट स्टॉप इन द मायक्रोमीटर हेल्प्स टू ए. कंट्रोल द प्रेशर, बी. लॉक द स्पाइंडल, सी. ॲडजस्ट झिरो एरर, डी. होल्ड द वर्कपीस. मायक्रोमीटरमध्ये रॅचेट थांबवण्यास मदत होते. अ. दाबावर नियंत्रित करा, ब. स्पिंडल लॉक करा, क. शून्य त्रुटी समायोजित करा, ड. वर्कपीस धरा. याचे उत्तर ए. कंट्रोल द प्रेशर, अ. दाबावर नियंत्रण करा. थँक्यू.